हाय, चला तर मग आज आपण बघूयात घरच्या घरी फ्रेंच फ्राईज कसे करायचे, ते सुद्धा कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता. तर त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याला स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरची साल काढून घेऊन त्याचे छान असे फ्रेंच फ्राईच्या आकारामध्ये स्लाईस कट करून घेऊन परत ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे व नंतर एक कढईमध्ये उकळतं पाणी ठेवून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते उकळून घ्यायचे आणि नंतर एका सुती कापडावर टाकून छान असे सुकून घ्यायचे. एकीकडे तेल तापत ठेवायचं आणि तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये हे फ्रेंच फ्राईजचे स्लाईस तळून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचे आणि एकीकडे मिठाचं पाणी करून ठेवायचं आणि तेच मिठाचं पाणी याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं तळल्याच्या नंतर हे मिठाचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान असा तडतड आवाज येतो आणि तो तडतड आवाज बंद होईपर्यंत ते फ्रेंच फ्राईज त्याला छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे आणि हेच 2 ते 3 मिनिटं थंड करून घ्यायचे व त्याच तेलामध्ये परत याला डीप फ्राय करून घ्यायचे. असे केल्याने छान असा क्रिस्पीपणा येतो आणि कॉर्नफ्लॉवर वापरायची गरज पडत नाही. तर चला तर मग हे छान असे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्याच्यावर चाट मसाला टाकून घेऊन सॉससोबत एन्जॉय करूयात. थँक यू फॉर वॉचिंग.